नमस्कार. मी डॉक्टर सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे. गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की FSIने A1 A2 दुधाबाबतीत एक परिपत्रक काढलेलं. त्यानंतर ते परत घेण्यात आले. या बाबतीत अनेक शेतकऱ्यांचे फोन आले. अनेक शेतकऱ्यांनी A1 दूध किंवा A2 दूध काय आहे याविषयी खूप विचारणा केली. त्या अनुषंगाने आजचा हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. ॲक्च्युली पहिल्यांदा आपण भारतामध्ये आढळणाऱ्या गायींची संख्या आणि त्यातून उत्पादित होणारे दूध ह्या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आता एकंदरीत पाहिलं तर भारतामध्ये जे दूध उत्पादित होते त्याच्या 50 ते 52% दूध हे म्हशीपासून तयार होते. त्यातील 19% दूध हे देशी गायीपासून तयार होतं आणि सर्वसाधारणपणे 25% दूध हे क्रॉसब्रीड असेल किंवा एक्झॉटिक गाई यांच्यापासून तयार होतं. अगदी आपण क्रॉसब्रीड आणि एक्झॉटिकमधलं जरी दूध उत्पादन पाहिलं तरी एक्झॉटिक गाई किंवा परदेशी गाई आपण ज्या म्हणतो त्यांचं दूध उत्पादन फक्त 1 ते 2% आहे. या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर म्हशीमध्ये पाहिलं किंवा देशी मध्ये पाहिलं तर साधारणपणे 99 तर 100% आपल्याला A2 टाईपचं त्या ठिकाणी दूध भेटत आहे. क्रॉसब्रीडमध्ये जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे 40% पासून ते अगदी 60% पर्यंत A2 ॲलीचं आपल्याला त्या ठिकाणी दूध मिळत आहे. फक्त एक्झॉटिक गाईमध्ये आपल्याला 70 ते 90% पर्यंत आपल्याला A2 दूध आपल्याला पाहायला भेटत आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं गेलं तर जास्तीत जास्त देशामध्ये A2 टाईपचं दूध उत्पादित होतं. आता हे A1 आणि A2 दूध काय आहे हे पहिल्यांदा सर्वांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपण जर दुधाचं कंपोजिशन पाहिलं तर एकंदरीत आपण सर्वसाधारणपणे देशी गाईचं फॅट पर्सेंट बघितलं तर 3.5 ते 4.5 पर्यंत फॅट पर्सेंट आहे. तेच जर संकरित गाईचं पाहिलं तर अगदी 2.5% पासून ते 3.5-4% पर्यंत फॅट भेटतं. प्रोटीन ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. प्रोटीन पर्सेंट हे 3% ते 3.5% पर्यंत आहे. अगदी काही ब्रीडमध्ये ते 3.9% पर्यंत सुद्धा जातं. आता A1 A2 हे फॅटशी रिलेटेड नसून हे पूर्णतः प्रोटीन, दुधामध्ये जे प्रोटीन सापडतं त्याच्या संबंधित आहे. आता त्या बाबतीत आपण बघूया. आता दुधामध्ये 209 प्रोटीन आहेत. DNA मध्ये ते चैन 209 प्रोटीन आहेत. त्याच्या 67व्या पोझिशनमध्ये A2 दुधामध्ये प्रोलिन आपल्याला आढळून येतं आणि तेच A1 दुधामध्ये आपण त्या ठिकाणी हिस्टिडीन प्रोटीन आढळून येतं. हाच मुख्य चेंज हा A1 दूध आणि A2 दुधामध्ये आपल्याला पाहण्यात येतो. आता ह्याच्यामध्ये जर थोडीशी हिस्ट्री पाहिली तर 2007 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेला हे वादळ गेले 4-5 वर्ष नव्हे तर 10 वर्षापासून आपल्या भारतामध्ये खूप घुंगवत होतं. परंतु मध्ये ज्यावेळेस देशातल्या ज्या अनेक संस्था आहेत, NDDB सारखे असेल किंवा NDRI सारखे असेल किंवा NBGR जे कर्नलला हरियाणामध्ये स्थित ही संस्था आहे, यांनी ह्यावरती खूप चांगला रिसर्च केलेला आहे आणि विशेष करून त्यांनी काही उंदरांवरती प्रयोगसुद्धा केलेले आहेत. त्यामध्ये असं आढळून आलं की भारतामध्ये ज्या दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गायी आहेत त्यामध्ये सहवाल, रेड सिंधी, गीर, थारपारकर या गायींमध्ये विशेष करून 100% A2 टाईपचं आपल्याला प्रोटीन आढळून आलेलं आहे. तसेच भारतामधील इतर काही गायी आहेत त्यामध्ये सुद्धा अगदी 70% ते 90% पर्यंत आपल्याला A2 प्रोटीन आढळून आलेलं आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे भारतामध्ये आढळणाऱ्या ज्या संकरित गायी आहेत त्यामध्ये सुद्धा अगदी A2 ॲलीचं प्रोटीनचं प्रमाण हे अगदी 40% पासून ते अगदी 70% पर्यंत सुद्धा आढळून आले. त्यामुळे आपला जो पहिला समज होता की आपल्या भारतीय गाईच फक्त A2 दूध देतात, तर हे भारतामध्ये आपल्याला क्रॉसब्रीडमध्ये सुद्धा काही प्रमाणात हे A2 टाईपचं प्रोटीन आपल्याला दुधामध्ये आढळून आलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे की आपल्या भारतामध्ये ज्या देशी गायी आहेत त्या नक्कीच 100% अगदी 99.5% पर्यंत आपल्याला A2 टाईपचं प्रोटीन त्यांच्या दुधामध्ये आढळतं आहे. हे मात्र तेवढं खरंच आहे.
आता म्हशीच्या बाबतीत बोललं तरी ते सुद्धा 100% A2 प्रोटीन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. शेळीच्या दुधामध्ये असेल, मेंढीच्या दुधामध्ये सुद्धा A2 प्रोटीन भेटत आहेत. आणि एकूण दूध उत्पादनाचा जर विचार केला तर जसं मी म्हटलं की 52% दूध हे म्हशीचं आहे. त्यानंतर 19% दूध हे देशी गाईंचं आहे आणि 3% दूध हे शेळींचं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 74 ते 75% जे भारतामध्ये दूध उत्पादित होतं हे प्युअर A2 टाईपचं उत्पादित होतं, असं आपण या ठिकाणी ढोबळमानाने म्हणू शकतो. आणि जे संकरित गाईंचं दूध जे 25% आसपास आहे, त्यामध्ये सुद्धा 40 ते 60-70% त्यामध्ये सुद्धा आपल्याला A2 टाईपचं प्रोटीन आढळून येतं. त्यामुळं हे जे भीतीचं वातावरण A1 किंवा A2 दुधाबाबतीत केलं जातं आहे, हे विशेष करून आपल्या भारतामध्ये तर त्याचं संकट पाहायला भेटत नाही. आता आमच्या ह्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रावरती सुद्धा आम्ही त्यावरती काही देशी गायींचे आम्ही DNA टेस्टिंग केलेले आहेत. क्रॉसब्रीडचे सुद्धा DNA टेस्टिंग केलेले आहेत. आम्हाला सुद्धा काही क्रॉसब्रीड गायींमध्ये सुद्धा A2 टाईपचे प्रोटीन त्यामध्ये आढळून आलेले आहेत. आणि जसं हे वातावरण निर्मिती केली जाते त्या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी काय दिसून येत नाही. आता नक्कीच 2007 मध्ये न्यूझीलंडमध्ये हा जो विषय चर्चेत आला, A2 कॉर्पोरेशन ही कंपनीने हा विषय चर्चेत आणला आणि A2 दुधामध्ये BCM7 म्हणजे बीटा कॉस्मोमॉर्फिन हे जे तयार होते ते आपल्या पँक्रीजवरती अटॅक करून त्याच्यामध्ये आपल्याला डायबिटीस होतो किंवा ओबेसिटी होते, अशा प्रकारचा तो त्यांचा अभ्यास आहे. भारतामध्ये सुद्धा त्या प्रकारचा अभ्यास चालू आहे, परंतु मनुष्यावरती तशा क्लिनिकल ट्रायल घेऊन तसे आपल्याला काही विपरीत परिणाम आता सध्या तरी दिसून आले नाहीत किंवा त्या प्रकारचं रिसर्च पेपर पब्लिकेशन आता सध्या तरी आपल्याला दिसून आले नाही. परंतु मला या ठिकाणी सर्वांना विनंती करू वाटते की आपल्या सध्या A1 A2 पेक्षा अंशमुक्त दूध उत्पादन किंवा रेसिड्यू फ्री मिल्क प्रोडक्शन हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण अलीकडे पाहतो की आपण अनेक दुधाच्या सॅम्पलमध्ये अँटीबायोटिक खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, हार्मोन्स आढळत आहेत किंवा जे आपण इंजेक्शन देतो, केमिकलचे इंजेक्शन देतो, त्याचा रेसिड्यू इफेक्ट हा दुधामध्ये आढळून येत आहे. आपल्या गायींला ट्रीटमेंट केल्यानंतर जो विड्रॉल पिरियड असतो अँटीबायोटिकचा, अगदी तो 3 दिवसापासून 7 दिवसापासून ते अगदी 21 दिवसापर्यंत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबायोटिकनुसार. तो पाळणे खूप गरजेचं आहे. कारण अलीकडे व्यावसायिकदृष्ट्या दुग्ध पालन करत असताना आपण ह्या गोष्टी पाळल्या जात नाहीत. त्यामुळे तो रेसिड्यू आपण अगदी प्रत्येकाच्या अन्नामध्ये ते अँटीबायोटिक असेल, हार्मोन असतात किंवा बाकीचे केमिकल्स आलेले आहेत. ह्या बदलत्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे रोगराई जनावरांवरती येत आहेत. ज्या गायी दुधामध्ये आहेत त्यामध्ये मास्टायटिस असेल किंवा मेटायटिस असेल, ह्यासारख्या केसेस खूप मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेमुळं त्या होत आहेत. किंवा आता सध्या संकरित गायीमध्ये ब्लड लाईन ही आपण 62.5% वरून अगदी 75% पार करून आपण 87.5 म्हणजे काही शेतकरी 100% ब्लड लाईन असलेल्या संकरित किंवा जर्सी गाय त्या ठिकाणी पाळत आहेत. त्या ठिकाणी ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जसं त्या गायींचं दूध उत्पादन वाढत असेल त्याप्रमाणे ह्या मास्टायटिस सारख्या केसेस असतील किंवा मेटायटिस सारख्या केसेस असतील, ह्या केसेस खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जर अँटीबायोटिकचा आपण वापर करत असेल तर ते नक्कीच A1 आणि A2 ह्या विषयापेक्षा ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक ठरणार आहे. तरी मला सगळ्यांना हीच विनंती आहे की शेतकरी बंधूंना सुद्धा हीच विनंती आहे, योग्य सल्ला घेऊन आपण त्या गायींचं चांगल्या प्रकारे संगोपन करणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचा चारा त्यांना उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. एकदल चारा असेल, द्विदल चारा असेल, पशुखाद्य असेल, मिनरल मिक्सचर असतील किंवा बाकीचे महत्त्वाचे घटक असतील, त्याचा वापर योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण आजही खेडेगावामध्ये जर पाहिलं तर अजूनही काही गायी, संकरित गायीसुद्धा अगदी झाडाखाली बांधलेल्या असतात. अस्वच्छ तो परिसर असतो. त्या प्रमाणात त्यांना जो खाद्य असतं त्याचं नियोजन नसतं. आपल्या शेतामध्ये जे काय आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सर्वांच्या खाद्याचं, चाऱ्याचं नियोजन करताना एकदल चारा, द्विदल चारा, त्यामध्ये मिनरल्स असतील किंवा पशुखाद्य असेल, ह्या सर्व गोष्टीचा वापर करणं किंवा त्याचा अभ्यास करून त्याचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे, असं या ठिकाणी मला वाटतं.